जुलै 2024 रोजी मौजे महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी तरुण जडबदार मातंग समाजाच्या एका कार्यकर्त्याचा निगरूनपणे मातंग समाजाच्या समाज मंदिराच्या ठिकाणी कोयत्यांनी त्या ठिकाणी मारहाण करून त्याचा खून करण्यात आलेला आहे। हा कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता होता, समाज मंदिराचंही अतिशय चांगलं त्यानं काम करून घेत होता। लहान मुलांच्या भांडणाचा विषय होता आणि त्या लहान मुलांच्या भांडणाचा विषय मिटवायच्या कारणावरून त्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। कोयत्यांनी वगैरे 35 ते 36 असे त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्याच दरम्यान मातंग समाजातील त्यांचा लहान पुतण्या तसेच इतर मुलं होती, त्या मुलांना देखील त्या लोकांनी वगैरे उघडला, अशी साक्ष देऊ नका, हे नाही बघितलं असं सांगा, अशा पद्धतीमध्ये इथला मातंग समाज भयभीत झालेला आहे। त्या लोकांच्या दहशतीखाली आहे। हा खून करण्यामागचा, कटकारस्थान करण्यामागचा कोण हरामखोर राजकीय व्यक्ती आहे का? हा आमचा सामाजिक कार्यकर्ता कधी कुणाच्या वाळ्या पाचोट्यावर पाय देत नव्हता, पण ह्याला मारण्यामागचं कारण काय? आणि ती घटना मातंग समाजाच्या समाज मंदिराच्या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी आम्ही समाजामध्ये आमच्या क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या वतीने सर्व टीम आमची या ठिकाणी आलेली आहे। आम्ही समाज बांधवांची विचारपूस केल्यानंतर हा समाज सर्व घरामध्ये लपून बसला होता। त्यांना आम्ही विचारलं, बाबा हे कुठं काय झालंय? इतक्या भयभीत अवस्थेमध्ये हा समाज आहे। आज या समाजावर पूर्ण महाराष्ट्रावर घटना घडतायत, मर्डर होत आहेत आणि प्रशासन गप्प बसतंय। पहाटे 3 वाजता अभिषेकरावचा मला फोन आला की भाऊ, आपल्या मातंग समाजाच्या पोराचा खून झालाय, यामध्ये प्रशासन कुठली दखल घेत नाही। त्या क्षणाला मी जिल्हा अधिकाऱ्याला, SP ला आणि DYSP ला फोन केला। यामध्ये अशा पद्धतीची घटना झालेली आहे। त्यांनी FIR दाखल केला। पुन्हा मी पहाटे 6 वाजता त्यांना फोन केला, या घटनेमध्ये नेमका काय प्रकार आहे? यामध्ये कुणाचा राजकीय हस्तक्षेप आहे का? यामध्ये काय कटकारस्थान आहे का? सुपारी घेतली आहे का? त्यावेळेस DYSP न आणि इथले खंडाळे म्हणून PI आहेत, यांनी मला सांगितलं तिन्हीच्या तिन्ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना जे मदत करणारी लोक आहेत त्यांचा सुद्धा तपास चालू आहे। आता आम्ही या ठिकाणी या घटनेचा किंवा या परिसराचा बारीक निरीक्षण केला असता या ठिकाणी एक कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्यामध्ये ती घटना कैद झाली असेल असं आमचं मत आहे। आणि सकाळी आम्ही PI खंडाळे यांना सांगितलं होतं की या मातंग वस्तीला तुम्ही 2 पोलीस संरक्षण द्या, परंतु एकही पोलीस संरक्षण त्यांनी दिलेलं नाही। ते कायद्याने देणे अपेक्षित आहे। कलेक्टरनं येऊन इथं भेटणं कायद्याने बंधनकारक आहे, SP नं येऊन इथं भेटणं कायद्यानं बंधनकारक आहे। मातंग समाजाचा जीव जातोय आणि प्रशासन गेंड्याच्या कातड्यावानी गप बसतंय, गादीला जाऊन बसल्यासारखं बसतंय, गोचडावणी चुटकून बसतंय, त्यांना खुर्ची सुटत नाही। ज्यावेळेस या मागाचा मोर्चा निघल, पाहत राहू तुम्हाला खुर्ची सोडून पळावं लागल। या मातंग समाज शांत तेवढा शांत आहे, वेळ पडली तर तलवार दंड आणि पहला विसरलेला नाही। वेळ पडली तर तशा तसं उत्तर आम्ही आगामी काळामध्ये देणार आहे। आणि जे पीडित कुटुंब आहे त्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी क्रांतिकारी संघर्ष सेना सामाजिक संघटना आहे, ही सामाजिक संघटना कडेपर्यंत पाठपुरावा करणार आहे। आणि या ठिकाणी जोपर्यंत पोलीस संरक्षण येणार नाही तोपर्यंत ही क्रांतिकारी संघर्ष सेनेचे कुणीही पदाधिकारी इथले हलणार नाहीत, एवढा मी शब्द देतो। जय भीम, जय लहुजी, जय शिवराय।